नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी नवीन वेबसाईट लॉन्च झाली आहे व त्या वेबसाईटमध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहेत. म्हणजेच काय, विवाहित अविवाहित असे 2 ऑप्शन देण्यात आले आहेत. विवाहितच्या खाली 3 ऑप्शन देण्यात आले आहेत. म्हणजेच काय, पती हयात आहे किंवा पती नाही, म्हणजे पतीचं निधन झालेलं आहे आणि डिवोर्स झालेला आहे. आणि दुसरं ऑप्शन काय की अविवाहित, ज्यामध्ये परत 2 ऑप्शन आहेत, वडील हयात आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींना बरेचसे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे की लाडकी बहीण योजनेवरती वेबसाईटवरती आहे आणि नाही असे जे 2 ऑप्शन्स आहेत त्यावरती फक्त आहेवर क्लिक होत आहे, नाहीवर क्लिक होत नाही. कुठे? मोबाईलमध्ये. तर यावेळेस काय करायचं आहे, क्रोममध्ये ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर 3 डॉट असतात, त्याच्यात ओपन केलं, त्यानंतर डेस्कटॉप व्ह्यू म्हणून ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक करायचं. जेणेकरून काय होईल की तुमची पूर्ण वेबसाईट ओपन होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पहिल्या म्हणजे काय होईल की तिथे दोन्ही प्रश्न आहे आणि नाही दोन्ही ऑप्शन दिसणार आहे. दुसरा प्रश्न आहे की आमच्याकडे डॉक्युमेंट्स जे आहे ते अपलोड करायचं आहे का अंगणवाडी सेविकाताईंकडेच द्यायचं आहे. तर जे अंगणवाडी सेविकाताईंकडेच डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. कोणी? तर विवाहित महिला, म्हणजे ज्यांना पती किंवा वडील नाहीत. ओके, ज्यांना पती किंवा वडील हयात नाही त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे. कोणत्या अंगणवाडी सेविकाताईंकडे? तुमच्या जवळच्या, म्हणजे तुमच्या ज्या जवळच्या अंगणवाडी सेविकाताई असतात त्यांच्याकडे द्यायचं. हे कुठेही दिलं तर चालणार नाही. त्यानंतर डिवोर्स चालू असेल तर तिथे काय, डिवोर्स रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहे सांगितलेलं आहे ते अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे. हे एक प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न मोस्टली बायका काय विचारतात, म्हणजे महिला काय विचारत आहेत की आम्ही वेगळे राहतो, म्हणजेच की आमचं डिवोर्स झालं नाही परंतु आम्ही काय केलं, वेगळे राहतो व पती आहेत, पण आम्ही काय करायचं, मग तिथे कोणते डॉक्युमेंट द्यायचं. तर सरकारी कागदपत्र, सरकारी काम आहे म्हटलं तर काहीतरी डॉक्युमेंट्स द्यावंच लागणार आहे तुम्हाला. असं चालणार नाही की तुमच्याकडे काहीतरी प्रूफ लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या ना कोणते डॉक्युमेंट्स द्यावेच लागणार आहे. म्हणजे डिवोर्स चालू असेल तर त्या रिलेटेड किंवा हयातीचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्यानंतर घटस्फोट झाला नाही पण पती बेपत्ता आहे तर कोणतं ऑप्शन निवडायचं. मी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र चालेल का? तर लक्षात घ्या, आधार कार्डवरती तुमचं नाव कुठलं आहे, माहेरचं आहे का सासरचं आहे ते बघायचं आहे. म्हणजेच काय की माहेरचं नाव आहे तर तर माहेरच्या नावाने काय करायचं आहे, ई-के-वाय-सी करायचं आहे. सासरचं नाव असेल तर मग सासरच्या नावाने ई-के-वाय-सी करायचं आहे. तर अजून बरेचसे असेच प्रश्न आहे की डिवोर्स झाला नाही, अजून तेच की डिवोर्स झाला नाही मग कागदपत्रे काय करायचं. तर एकच प्रश्न आहे की डिवोर्स झाला नाही, बेपत्ता आहे, तर तुम्हाला कोणते ना कोणते डॉक्युमेंट द्यावंच लागणार आहे. कोणते ना म्हणजे काय की ऑफिशियल डॉक्युमेंट्स, घटस्फोटचे किंवा जे मृत्यू प्रमाणपत्र आहे असे. त्यामुळे लक्षात घ्या, ई-के-वाय-सी व्यवस्थित करायची आहे. एकदाच आता ई-के-वाय-सी होणार आहे. एकदा तुम्ही एडिट केल्यानंतर पुन्हा सारखं ई-के-वाय-सी होणार नाही. अजून या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. अशाच प्रश्नाचे सर्व उत्तर मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.